आता बातम्या विस्तारानं. सुरुवातीलाच ताडोबाची बातमी. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या पर्यटकांना मनसोक्त व्याघ्र दर्शन होत आहे. एकाच दिवशी 8 वाघांचं दर्शन झाल्यानं पर्यटक हरखून गेलेत. मात्र ही व्याघ्र मौज अनुभवताना नियम पाळले जात नसल्याचं समोर येत आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सैर करण्याचा अनुभव काही औरच. नैसर्गिक अधिवासात असणारे वाघ आणि इतर वन्य प्राणी न्याहाळणं म्हणजे धम्माल मज्जा. ताडोबातील पर्यटक भेटीनं लाखांचा आकडा ओलांडलाय. ताडोबाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ दिसते. जानेवारी ते मे या उन्हाच्या काळात सर्वाधिक वन्य प्राणी पाणवठ्यावर येतात. तेव्हाच हे वन्य प्राणी सर्वाधिक जवळून अनुभवता येतात. गेले काही वर्ष ताडोबाचं मार्केटिंग उत्तम झाल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी असते. सध्या पर्यटकांना वाघांचं मनसोक्त दर्शन होत आहे. मंगळवारी चक्क 8 वाघांचं दर्शन झालं. ताडोबाच्या पांढरपवनी भागातील तलावात वाघीण आणि तिचे पिले शिकार खात असतानाचं झालेलं दर्शन पर्यटकांना लाईफ टाईम अनुभव देऊन गेलं. हे सर्व घडत असताना ताडोबाच्या या भागात पर्यटकांनी शिस्त पाळली नसल्याचं समोर येत आहे. प्रसंगी वाघांच्या भ्रमणाचा मार्ग अडून पर्यटकांनी आपली हौस भागवल्याचं नजरेस पडतंय. हा एक आवडता छंद होता. आज एक बोनस म्हणा किंवा एक धनलाभ म्हणा, टायगर दर्शन झालं आणि एक नाही 8 वाघ आज बघायला मिळाले. आज मला पिल्लांसोबत वाघीण बघायला मिळाली. एक आई आपल्या मुलांना घेऊन कायम असते, पण आज तिचं जे साथ होती आपल्या पिल्लांना आणि तिच्यासाठी जे त्यांचं एक ट्युनिंग आम्ही बघितलं ते फार छान होतं. वाघ हा आपल्या 3 पिलांसह सोनम नावाची वाघीण होती, तिच्या सगळं 4 जण एकत्र जाताना दिसले. 15 ते 20 मीटरच्या डिस्टन्सवर वरून आम्ही वाघीण आणि त्याचे 3 पिल्ले बघितले. तो अनुभव अतिशय छान आणि सुंदर होता. ताडोबातील अधिकाऱ्यांनी मात्र या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. काही जिप्सी चालकांना नोटिसा जारी करण्यात आल्यात. ताडोबात व्याघ्र दर्शनाचा तद्दन बाजार होऊ नये यासाठी व्यवस्थापनानं कडक कारवाई करावी अशी मागणी होते. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.